आता मी चाललो आहे गाडी टाकायला शोरूमला. त्या प्रायव्हेट गॅरेजवाल्या गाडी माई तो सांगन नक्की काय प्रॉब्लेम काय. माझा असं इन्शुरन्स आहे आणि त्याचा इंजिन कवर पण आहे माझ्याकडं. मी काल इन्शुरन्सवाल्याला फोन केला होता. जरा डोकं आणि कसाला दुखायला झोपलो होतो मी. 3 वाजता झोपलो असून 5 वाजता उठलो. लय सामान आहे रे माझं अजून गाडी. जर गाडी इथंच असेल तर कशाला मग सामान नेतो. अरे हे काढतो बघ, गोळा करून ठेवावं लागेल ना. गाडी काही नाही खोलणार डायरेक्ट. कुठं परवा दिवशी अवधूतच्या अंकल गाडीत होते. अवधूतच्या आई पण होते, आप्पा पण होते. कधी परवा दिवशी परवा दिवशी मावल्याला आजलाय. मावल्याला वाटतंयच काय त्याला पोरगी बिरगी बघायला चालू केला का आपण. तू पोरीपेक्षा जास्त लाजायला लागलाय. अरे नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आत्ता साधारण 1:10 वाजल्यात. संतोष सेठ मी आलो इथं. आता मी चाललो आहे गाडी टाकायला शोरूमला. त्या प्रायव्हेट गॅरेजवाल्या गाडी माई तो सांगन नक्की काय प्रॉब्लेम काय. माझा असं इन्शुरन्स आहे आणि त्याचा इंजिन कवर पण आहे माझ्याकडं. मी काल इन्शुरन्सवाल्याला फोन केला होता. तो म्हणला हाय काय प्रॉब्लेम नाही. तरी मी चौकशी करतो आहे. नाही तर परत इथून टोईंग करायचं म्हणून ना शोरूमपर्यंत चाला ते 3,000 रुपये घेतील. यायची परत 6,000 फुकट जातील. त्याच्यापेक्षा पहिलेच कन्फर्मेशन करून थांबणार मी निवांत. संतोष शेठ आणि मी करतोय नाश्ता. इकडून 3 तिकडून 3 कालचे 10,000 फुकट काही घेणं नाही देणं. चंदन लावायची काम आहे. आता समोसा खाणार जाणार बाबा. सकाळ धरून काहीच नाही खाल्लं. रात्री तर बाईंच्या काय बाई काय कायची इच्छा नव्हती झालं रे. पण काय मी लाजाने खाल्लं थोडा मी जरा पोटाला. मग काय म्हणतो नाही खाल्लं. अरे तुला चाटाळे तू सगळं खाल्लं. आणि टायमेल होतो खात नाही. जाऊन बघ ते राईस नाही खाल्ला लय टाइम झाला. ओ ये किट्टी फॉगर हे काढ पहिलं सगळं. ते ठूच आहे कडला तू ना आताच उचलतेच. बाकी लय सामान आहे रे माझं अजून गाडी. जर गाडी इथंच असेल तर कशाला मग सामान नेतो. अरे हे काढतो बघ, गोळा करून ठेवावं लागेल ना. गाडी काही नाही खोलणार डायरेक्ट पुढचं खोलणार. त्या आहे टोपी राहिली गाडीतच. आयडी बीडी सगळं गाडीत. अरे सगळ्या वस्तू गाडीत आहे. गाडी खाली करायला वेळ लागेल. आता कन्फर्मेशन आल्याशिवाय तर हलवता येणार नाही. ते म्हटले आज येऊन पण फायदा नाही शोरूमला. ते म्हणणं पहिले मला म्हटलं की ना कन्फर्मेशन सांगतो होईन नाही होईन सगळ्या गोष्टी आणि नंतर जाऊन आपण हलवायची गाडी. आता जे लागतं ते पहिलं हॉटेल सामान घेतलं आम्ही. फॅनला संतोष शेठ परत मळलं राव आपण. कधी धुतली तरी भांडी बिंडी सगळं साफसफाई. बापरे आता एवढं सगळं सामान आम्हाला साफसफाई करायची परत. नाही आले आता मग अशी तर गेली ती बाई मानव. बघ बरं त्यांना विचारून. भांडा घासणार मावशीला बोलावलं घे ना. भांडी बिंडी घासून ठेवायला आपल्याला पहिली. बाकी सगळं कामं रेडी करावं लागेल, साफसफाई करावं लागेल, सगळ्या गोष्टी होऊ. आता चला संतोष सेठ चल ना ते लावते काय फॉगर लावू ना. One hour later. आता जवळपास नाही एक वाजलाय. मी आलो होतो वासनाला पाणी पाजायला 12 वाजता. संतोष शेट्टी ना हॉटेल साफ करते. आता मी जाणार रात्री 6 वाजता. परत 7ला यायला लागेल मला फक्त. गाडीचं अजून काहीच झालं नाही. ते टाकलेली आहे बघू आता पुढं प्रोसेस. आज तर रविवार नेमकं सुट्टी सगळ्यांनी घेतलीत. ते म्हणले उद्या या डायरेक्ट. उद्या कळेल मग आपल्याला काय करीन किती करीन काय. त्याला टायमिंग दुसऱ्या गाड्या खाली करायला लागेल त्यांना. ही गाडी हातात घेतल्यावर 15-20 दिवस लागेल कमीत कमी कसं केलं तरी. त्याला पण घरी जेवायला आलं. जेवून बिवून थोडं डोकं दुखतं. आराम करणार बाई. दररोज सकाळी 6 वाजता उठतोय राव. 7ला आणि 6ला नुसती पळापळ होती दिवसभर. लय वाईट टाकतोय.
2,000 years later. जवळपास नाही तर 5:30 वाजल्यात. जरा डोका आणि घसारा दुखायला लागला. झोपलो होतो मी 3 वाजता झोपलो असून 5 वाजता उठलो. थोडं बरं वाटतंय राव. यांना आत घ्यायचे मका आहे माझ्याकडे बरीच. यांना आत घेऊन टाकतो दोघांना. एकदा अंगाट झालं ना मग लई बेकार होते राव. डोकं लई दुखायला जातात. थोडी गोळी घेतली गरम व्हायला लागले. थोड्या वेळ बरं वाटन जरा. सायकल कुठं आहे? घरी. आणि तू कसं खाला इथं खाली पाय पाय पायने दाखवायचा. यांना हात बांधलेत मी. फक्त जाडलोट करायचीत. मक्याची कुट्टी ऑलरेडी केली होती मी. मक्याची कुट्टी करायची गरज नाही. मला वाटलं मी टाईम लॅप्स लावला आहे साला. मी ते व्हिडिओ चालू ठेवला आहे. आत्ता भेटलं मी. संतोष शेठ पण येतोय. त्याला फोन केला तर नेमकं मी रानात जाऊन येतो तसंच जरा थोडं. संतोष अंकल त्यात. परवा दिवशी कसं गेलं तू गाडी पाहिला? कुठं? परवा दिवशी अवधूतच्या अंकल गाडीत होते. अवधूतच्या आई पण होते, आप्पा पण होते. कधी परवा दिवशी? परवा दिवशी बड्डे गेलं तर आपण तुझ्या. हां, मग आप्पा होतेच नाही बड्डेला. आपण आले की नंतर आपले. सर याला कुठे टाकायची थोडी जरा. आता वाप देतो जरा आज. उद्या कुठे टाकता येईल याला. कडवाच खाऊन दे. परत जास्त व्हायचं राव. ते सर्दी जाईना शेडे अजून. गाडी बघायला आलो तुम्ही आता केंद्र चौक तळावड्यात होणार. आता हिला खोलायच लागणार. आता नेमकं आहे ना काय झालं, शोरूमवाल्यांना मी फोन केला तर ते म्हणले ना नेमकं शोरूमचं ते इन्शुरन्स बघतात ना ते पोर कामाला नाही आला. मग आज नाही आला मग ड्रायव्हर होता मुळं. आता उद्या येणार जावं कळण क्लेम होईन का ना. त्यांना म्हणलं मी नाही मला इंजिन कवर भेटेन का नाही एवढंच विचारलं नाही का. इन्शुरन्स म्हणजे कवर झालं आपलं तरच करता येईल ना. नाही बघू आता काय होतं काय नाही. कळण उद्या परवा. आता उद्याच कळण होईन नाही होईन. एवढं गरम व्हायला लागलं डोक्याच कापून आलो. नाही नाही गाडी बनवून दे. वाईट गरम किती होतंय. माऊली सेठ गाडी जर नीट नाही केली मग तू आणि आम्ही काय मावल्याला आजलाय. मावल्याला वाटतंयच काय त्याला पोरगी बिरगी बघायला चालू केला का आपण. तू पोरीपेक्षा असं लाजायला लागलाय. अरे मावली येऊ शेठ येतो कष्ट कर. लय लय गरम होत होतं माहिती का राव. आता बरं वाटतं जरा हवं लागलं. नाही नाही केसामुळे जास्त व्हायचं. मग केस कापून आलो आज. गाडी नाही तर टोईलर विंडायला लागते राव. हो ये गाडी विंडतो माझ्या दुनिया. तासभर 11 वाजले जवळपास. गोट झालो आत्ता शिक. तावड्यात बराच वेळ थांबलो होतो. संतोष शेठ भेटला परत. त्या संग बसलो टापाडाकीत. वेळच नाही काढला कधी. टाईम झाला आहे. व्हिडिओ पण नाही शूट केला. आता लय बोर झालो राव. आता घसा आणि डोकं लय दुखत होतं. लय गरम होते वाईट आता आमच्याकडं बेकार. AC मध्ये बसला ना तेवढं बरं वाटतंय. परत बाहेर आलं ना परत गरम व्हायला चालू होतं लय राव. वाजरा सर्दी आहे ना तर थोडीच राहिलेली.
त्यांना कडवा बिडवायला मग काय टाकून गेलोच होतो मी. यांचं सगळं ओके 6 वाजताच करून गेलो आम्ही. तिथे यायची गरज नाही पडली मला जास्त. मग फक्त बघायला यायला लागते का 11 वाजता रात्रीचं. बस त्यानंतर नाही येत मी. थोडं दिसायला वेगळं दिसतंय साला. मग बघायचं होई नशी नाही विदाऊट कॅस. मी कॅस काढून टाकली सगळी. गरमच व्हायला लागलं एवढं वाईटाक आला. आणि ते त्या लावून अजून डोकं तापतंय. आणि त्यात माझी गाडी नाही आता. टू व्हीलर इंडायला लिहून लागत त्याच्यामुळं कापून टाकली. चल ओके घरी जाऊ आता. इथं तर काय थांबायची गरज नाही मला आत्ता. ओके यांना काय खायला टाकून जात असतो मी टाईम टू टाईम. वारलेत जवळपास 11 नाही 11:30 झालेत. मी ना मग घासा डोकं होतं ना मेडिकलमधून गोळ्या घेऊन आलो.